देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। या प्रकरणात सीबीआयने दुसरा आरोपी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। धनंजय निवृत्ती लोखंडे वय वर्ष 26 असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडूक सेंटर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते। मिळालेल्या माहितीनुसार धनंजय लोखंडे याने कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे BA-MS शिक्षण पूर्ण केले आहे। तो मागील 4 ते 5 वर्षांपासून पुण्यातील वाघोली येथे वास्तव्यास होता। तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया व कन्सल्टिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। धनंजयचे वडील शाळेत क्लार्क म्हणून कार्यरत असून त्याला 2 भाऊ आहेत। तो गावाकडे क्वचितच येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले। दरम्यान काल सीबीआयचे एक पथक चौकशीसाठी राहुरी तालुक्यात आले होते। धनंजय लोखंडे याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। तो असे काही करेल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली असून माध्यमांसमोर बोलण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे। या प्रकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नीट पेपर फुटी रॅकेटच्या धागेदोऱ्यांचा शोध घेतला जात आहे।